नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गगन स्पर्शेमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जगातील म्हटलं तरी चालेल खूप वर्ल्ड बेस्ट असं हेअर टॉनिक बनवणार आहोत, ज्याने की तुमचे हेअर ग्रोथ खूप छान होईल। तुमच्या केसांमध्ये म्हणजे केसांना वॉल्यूम येईल, केस तुमचे खूप सॉफ्ट होतील आणि अगदी सगळ्या नॅचरल गोष्टी वापरून। बघा, इथे सगळ्यात पहिलं आपण मेहंदीच्या झाडाची पानं घेणार आहोत। आता प्रत्येकाकडेच मेहंदीच्या झाडाची पानं असतील असं नाही आहे, तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मेहंदीची म्हणजे सुकवलेली पानं भेटून जातात। सो तुम्ही तिथून सुद्धा परचेस करू शकता। माझ्याकडे झाड अवेलेबल आहे रानामध्ये, सो मी ती घेत आहे। मेहंदी ही केसांना फक्त कलर करण्यासाठीच नाही तर हेअर ग्रोथसाठी आणि तुमच्या केसांना खूप छान सॉफ्टनेस वगैरे देण्यासाठी सुद्धा मदत करते। त्याच्यानंतर इथे आपण लिंबाची पानं घेतलेली आहेत, लिंबाच्या झाडाची पानं। आता बघा, तुम्हाला माहिती आहे का, केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल किंवा तुम्हाला इचिंगची वगैरे प्रॉब्लेम असेल, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या लिंबाचा रस किंवा लिंबाची पानं वापरल्यामुळे त्या इन्फेक्शनपासून वगैरे तुम्हाला कवर होतं। आता बघा, ह्या टोनर बनवण्यासाठीच्या आपल्या 2 गोष्टी आपल्या जमा झालेल्या आहेत आणि आपली जी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे जास्वंदाची फुलं किंवा पानं, तुमच्याकडे जे पण अवेलेबल आहे। जास्वंदाच्या फुलामध्ये आणि पानांमध्ये दोन्हीमध्ये एकच छान असे घटक असतात, जे की तुमच्या केसांना हेअर ग्रोथसाठी म्हणा, तुमचे केस असे नॅचरली सॉफ्ट करण्यासाठी, त्याचबरोबर केस गळण्याचा जरी तुम्हाला त्रास असेल तरीसुद्धा त्या गोष्टी सगळ्या समस्या तुमच्या दूर होतात। बघा, लिंबामध्ये सुद्धा असे घटक आहेत जे तुमच्या हेअर ग्रोथला ट्रिगर करतात। डॅन्ड्रफ तर कमी होतोच, कारण की ते अँटी फंगल आहे। बघा, सगळी पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता ही जी झाडाची तोडलेली पानं आहेत, त्याच्यानंतर आपलं चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कढीपत्त्याची पानं। कढीपत्त्यामध्ये जे व्हिटॅमिन सी आणि बी असतं ना, त्याच्यामुळे त्याच्यात अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं। त्याच्यामुळे जे तुमचे प्रीमॅच्युअर ग्रेइंग असते ना, त्याला कमी करण्यासाठी कढीपत्ता खूप चांगलं काम करतो। आणि त्याच्यानंतर ही रेमेडी मी चुलीवर बनवण्याचं ट्राय करत होते, त्याच्यामुळे एक छोटासा प्रयत्न आहे तर चूल पेटवण्याची, जे की थोड्या मेहनतीनंतर आमच्याकडून झालं। बघा, इथे लोखंडाच्या कढईमध्ये मी ही सगळी म्हणजे गोष्टी आहेत ना, म्हणजे हे सॅटिस्फॅक्शन बघूनच भेटतं आपल्याला। याच्यानंतर जे टोनर बनणार आहे ना आपलं, ते तर बेस्ट आहे। आणि बघा, थोडंसं उकळल्यानंतर याच्यात आपण मेथ्या टाकायच्या आहेत। आता ह्या मेथ्या ज्या आहेत ना, ते तुमच्या हेअर ग्रोथला खूप चांगल्या पद्धतीने ट्रिगर करतं आणि तुमचं जर हेअर फॉल होत असेल त्यालासुद्धा खूप प्रमाणात कमी करायला हेल्प करतं। आता बघा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला छान कमीत कमी 15 मिनिट अशा उकळू द्यायचं आहे। याच्यात आपण लोखंडाची कढई वापरलेली आहे, त्याच्यामुळे आयनचे गुणधर्मसुद्धा तुमच्या टोनरमध्ये उतरणार आहेत। तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर तुम्हाला किती छान झालेला दिसेल। असे हे टोनर सिरम तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा खूप भेटतात, पण त्याच्यात एवढे जास्त प्रिझर्वेटिव्ह वापरले असतात, केमिकल्स वापरलेले असतात, कारण की ते जास्त काळ टिकवण्यासाठी बनवलेले असतात। आणि कुठलीच नॅचरल गोष्ट ही जास्त काळ टिकत नाही। जी गोष्ट नॅचरल असते ती काही टाईम नंतर म्हणजे त्याला फंगस वगैरे लागतं। त्याच्यामुळे जेवढं तुम्ही ताजं करून लावाल तेवढं तुमच्या केसांना ते खूप चांगल्या पद्धतीने इन्फेक्ट करतं। बघा, 15 मिनिट झाल्यानंतर तुम्हाला हे सगळं जे आपलं बनलेलं आहे ना टोनर ते तुम्हाला गाळून घ्यायचं आहे। आणि बघा, तुम्हाला त्या पाण्याची थिकनेस म्हणजे ते पाणी थोडंसं असं घट्ट झाल्यासारखं जाणवेल, ते छान गाळून घ्यायचं आहे। तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर अतिउत्तम, नसेल तर आपला छान मस्त एक कापसाचा बोळा घ्यायचा आणि त्याने पूर्ण तुमच्या मुळांपासून शेंड्यापर्यंत सगळीकडे लावून घ्यायचं। लेंथला सुद्धा याच्यासाठी लावायचं की तुमचे केस, ज्याला स्प्लिटन्सची वगैरे प्रॉब्लेम असते, ते सगळे प्रॉब्लेम तुमचे रिकवर होतील। आणि स्कॅल्पला याच्यासाठी लावायचं की तुम्हाला जे डॅन्ड्रफचा इश्यू आहे, हेअर फॉलचा इश्यू आहे किंवा हेअर ग्रोथ हवी आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा स्कॅल्पवरती प्रोडक्ट अप्लाय करता तेव्हाच पॉसिबल आहे। बघा, याच्यात वापरलेले मेहंदी आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला एक थोडंसं केसांना अशी एक एवढी छान शाईन येते ना। तुम्हाला त्या पाण्याचा सुद्धा कलर तुम्ही बघितलेला आहे किंवा त्या टोनरचा सुद्धा कलर तुम्ही बघितलेला, अगदी असं वाटतं ना की किती छान ही गोष्ट आपण बनवलेली आहे। बघा, त्याचबरोबर तुम्हाला जेवढं तुम्ही तुमच्या असं हाताने किंवा बोटाने हे लिक्विड तुम्ही तुमच्या केसांच्या स्कॅल्पवर ते लावता ना, स्प्रे बॉटलच्या ऐवजी, त्याने काय होतं, थोडीशी मसाज पण आपल्या स्कॅल्पला भेटून जाते आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे खूप छान हेअर ग्रोथ होते। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे।